गजर कीर्तनाचा। सांगितल्याच्या नंतर क्रोध आला, पण पुन्हा मुलाला समजून सांगितलं की नाही, लहान मुलगा आहे, चुकलं असेल। आणि ज्या वेळेस पुन्हा पाठवलं विद्यालयामध्ये शिकण्यासाठी आणि काही काळानंतर ज्या वेळेस पुन्हा परत आले प्रल्हादजी, तर पुन्हा विचारलं की बेटा तुम अब क्या सीख के आए हो, ऐसी कौन सी उत्तम बात है जो मुझे बताओ। प्रल्हादा अनुच्चतम तात स्वदितम किंचिदाद्भुतम काले नहीं तावतायुष्मन यदक शिक्षत गुरु भगवान। अपने गोदी में बिठाया और पूछने लगे कि बताओ सबसे बढ़िया उत्तम बात क्या है। बोले मेरे गुरु ने जो सिखाया है। अच्छा कौन है तुम्हारे गुरु। बोले नारद महर्षि। हाँ नारद तुम्हारे गुरु है, कैसे। चुप चुप के पक्का कोई बात है, चुप चुप के देवी देवता आते हैं और उस महाविद्यालय में जाकर के तुमको अपना शिष्य बनाते हैं, मुझे पता है, रुको मैं सबका आना बंद कर दूंगा। त्यावेळेस मात्र सांगितलं नहीं, मैं अपने गुरु से सीखा हूँ। बोले क्या सीखे हो। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मा निवेदनम। नवदा भक्ति सीखी। बोले अच्छा श्रवणम कीर्तनम विष्णु, भगवान विष्णु का नाम तू श्रवण करोगे, कीर्तन करोगे। ले चलो हट मेरे इससे गोदी से उठ जा। त्यावेळेस मात्र फेकून दिलं। गुस्सा आला हिरण्यकश्यपूला। ब्रह्म बंदो किमे तत्ते विक्षपम चयता सता। त्यावेळेस म्हटलं शंड आणि अमरकाला पुन्हा बोलवलं। बोले ये कैसी शिक्षा देते हो मेरे बेटे को, क्या तुम क्या करते हो। अरे चुपके से देवी देवता आते हो और मेरे बेटे को सिखा के जाते हैं, तब तक तुम क्या करते हो। बोले प्रभु हमने तो कुछ नहीं किया, हमने जो था अच्छा अच्छा ही सिखाया है। और चोरी करो, हिंसा करो, इसको मारो उसको मारो, हिंसा यही तो सिखाना पड़ता है ना। असुरांच्या महाविद्यालयात शिकवलं जातं हिंसा करो। त्यानंतर मात्र असं म्हटल्याच्या नंतर गुरुपुत्र नमत प्रणीतम न परप्रणीतम। बोले हमने कुछ नहीं सिखाया, हमने तो अच्छा अच्छा ही सिखाया था। बोले अच्छा, बोले उठ जा मेरी गोद से। आणि त्यावेळेस मात्र गुस्स्याच्या नजरेमध्ये पाहू लागले, पण पुन्हा विचार केला अरे ऐसा मूर्ख बालक। आणि त्यावेळेस मात्र पुन्हा महाविद्यालयात पाठवून दिलं। तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा तेच भजन सुरू केलं आणि सगळे शिष्यांना तिथल्या पुत्रांना मात्र नारायण नारायण नावाचं जे ते नामस्मरण शिकवू लागले। पण झालं असं, शंड आणि अमरक त्यांनी त्या हिरण्यकश्यपूकडे गेले आणि पुन्हा सांगितलं की तुम्हारा बेटा हमारी कोई बात नहीं मानता, वो पूरे सब बच्चों को यही सब सिखाता रहता है। अच्छा यही सब सिखाता रहता है, मैं क्या करूं इस बच्चे का, ये तो मेरे शत्रु का नाम लेते लेते तो थकता ही नहीं है। बोले एक काम करो अब तो इसको मार ही दो। कैसे मारा तो दिग्गजैर दंडकशु कश्चै अभिचाराव पातले। बोले एक काम करो हाथी के नीचे कुचल देगो। एक काम करो जब जहाँ पे हाथी का आखड़ा रहता है ना वहाँ फेक दो इसको। आणि त्यावेळेस मात्र सगळ्या दासांनी उचवलं आणि तिथं ठेवून आले। पण झालं असं की हत्ती सुद्धा थांबून गेला, जसा पाय ठेवणार पण त्यावेळेस थांबून गेला आणि पुढे मात्र सापांच्या याच्यामध्ये टाकून दिलं। पण तरी सुद्धा प्रल्हादजी वाचून आले, कारण का भगवंताने स्वतःचं चक्र निरुतास्ते समाधिष्ठा भरता वैशूलपानया स्वतःचं चक्र सोडलेलं होतं, सुदर्शन चक्र, जे की या प्रल्हादाची रक्षा करायचे। त्यानंतर मात्र पुढे माया याच्यामध्ये टाकलं पण तरीही वाचले। एका कमऱ्यामध्ये बंद केलं, खाणं पिणं सगळं बंद केलं, तरीही प्रल्हादजी वाचून आले, कारण का सुदर्शन चक्र त्यांची रक्षा करत होतं। पुढे जहर पाजलं पण सुद्धा वाचले। आणि त्यानंतर भोजनामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ टाकण्यात आले पण तरी सुद्धा प्रल्हादजी वाचले। एवढंच नाही, पर्वतांवरून फेकून देण्यात आलं। हिम वायू अग्नी सलिले, हिम म्हणजे पर्वतावरून फेकलं, अग्नीमध्ये टाकण्यात आलं। अग्नी म्हणजे कशी, ज्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूची बहीण आली तिने सांगितलं तिचं नाव होतं होलिका। होलिकेने सांगितलं चिंता ना करो भैया, मुझे वरदान प्राप्त है, मेरी गोदी में बिठा के मैं इसको जला दूंगी। पण ज्यावेळेस होलिका स्वयं घेऊन बसली तर ती सुद्धा जळून मृत्यू झाला। पुढे मात्र इकडे वायूमधून सोडून दिलात आलं तरी सुद्धा वाचले। पर्वताक्रमणार पै न शशाक यदा हंतुम पापम असुरम सुतम। त्यानंतर सांगतात की असुराचा मुलगा कशातही वारला नाही, साक्षात सुदर्शन चक्र रक्षा करीत होतं। पण त्यावेळेस पुन्हा बोलवण्यात आलं। बोले शंड आणि अमरकला विचारण्यात आलं ये मरता नहीं है। बोले नहीं प्रभु क्या करे, कहीं से भी बच के आ जाता है। नहीं मरता है, चिंता ना करो इसको मैं खुद मारूंगा। तलवार काढली पण कया धुआड़ गई। बोले नहीं प्रभु आप ऐसा नहीं करते स्वामी, क्योंकि आप ही का बच्चा है, मेरा छोटा सा बालक, इसको मारिए, इसको माफ कर दीजिए, मारिए मत मारिए मत। त्यावेळेस मात्र जसं बोलवण्यात आलं प्रल्हादजींना, बोले
कहाँ से सीख के आए हो ये सब? बोले मेरे गुरु है नारद महर्षि। अच्छा क्या सिखाया उन्हें? बोले उन्होंने तो यही सिखाया भगवान का नाम चिंतन करते रहो। अच्छा तुम्हारे भगवान इतने बलवान है? बोले हाँ मेरे भगवान तो इतने ही बलवान है। बोले अच्छा कौमारम आचरित प्राज्ञो धर्मान भगवता नहीं हो, कौमार अवस्था के हो चले थे लेकिन गर्भ में ही ये सब ज्ञान प्राप्त किया था। आणि त्यानंतर मात्र पुढे साक्षात ज्या वेळेस हिरण्यकश्यपुने विचारलं तुम्हारे भगवान तुम कहते हो इतने बलवान है? बोले हाँ बलवान तो है, कहाँ कहाँ रहते हैं? बोले कण कण में रहते हैं। क्यों? क्योंकि जले विष्णु स्थले विष्णु, विष्णु पर्वत मस्तके, तो हर जगह रहता है। विठ्ठल जळी स्थळी वरला, रिता ठाव नाही उरला, आजी मैं दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल। अच्छा वो हर सब में रहता है।
होते पूर्ण ना प्राणी होते असे साक्षात भगवान अवतार धारण करून बोले नरसिंह भगवान की भगवान साक्षात नरसिंह रूप धारण करून त्या ठिकाणी प्रगट झाले नायक मृगो नापि नरो विचित्र बोले देखो हिरण्यकश्यपु तुमने यही तो वरदान मांगा था ना नर से मरू न प्राणी से मरू ना मैं मृग हूँ ना प्राणी हूँ ना भी नरो विचित्र ना मैं पूरा नर हूँ देखो मेरा धड़ तो है मनुष्य का लेकिन मेरा मुख किसका है सिंह का है सिंह का तो देखो ना मैं तुमको पूरा नर दिखाई देता हूँ ना मृगम्बा ना पूरा प्राणी दिखाई देता हूँ बोले महो किमेंद्र न मृग न मुंगेंद्र रूपम अशा नंतर ज्यावेळेस विचारू लागले बोले ना देखो बोले अच्छा मैंने तो वरदान मांगा था ना बाहर ना भीतर बोले देखो ना बाहर ना भीतर अपने गोदी में उठाया और लिटा करके एक उसमें दरवाजे में बैठ गए बोले देखो ना बाहर हो ना भीतर हो अब क्या करोगे बोले नहीं मैंने वरदान मांगा था 12 महीनों में मरने वाला नहीं है चिंता ना करो 12 ही महीने ये नहीं है ये 13वां महीना है कौन सा महीना है बोले पुरुषोत्तम मास मैंने तुम्हारे लिए तो प्रकट किया है चिंता ना करो बोले देखो मैंने वरदान तो मांगा था ब्रह्मा जी से न रात्रि में मरूं ना दिन में मरूं बोले ये ना रात्रि है न दिन है क्यों क्योंकि जब सूर्य देव अस्त हो जाते हैं तो दिन समाप्ति हो जाता है और वो संध्या समय हो जाता है संध्या समय में दिया बत्ती की जाती है और रात्रि कब होती है जब अंधकार फैलता है तभी तो रात्रि होती है तो देखो ये शाम संध्या का समय है इसमें तो मैं तुमको हमेशा मारूंगा बोले ना मैं शस्त्र से मरूंगा ना अस्त्र से मरूंगा देखो ना ये शस्त्र मेरे पास नहीं ना अस्त्र मेरे पास है मेरे पास तो ये नाखून है और नाखून बोले नाखून से कैसे बोले इसको ना शस्त्र कह सकते हैं ना अस्त्र कह सकते हैं क्यों क्योंकि ये ना निर्जीव है ना सजीव है निर्जीव कहा जाए तो ये बढ़ते भी है इसलिए इसको निर्जीव तो नहीं कह सकते और सजीव कहा जाए तो जब इसको काटा जाता है तो इसको खून भी नहीं निकलता है तो इसको सजीव भी नहीं कहा जा सकता तो बोले यही मेरे शस्त्र है और जब ऐसे कहा तो हिरण्यकश्यपु के पेट में पूरे भगवान ने अपने नख शस्त्र घुसा करके अंतर जितनी भी उसकी अंतरिया थी वो सब बाहर निकाल करके उस रक्त को प्राशान कर रहे और जोर जोर से दहाड़ रहे हैं इतने जोर से दहाड़ रहे कि सारे देवी देवता थरथरा गए घबरा गए ऋषि मुनि जितने थे वो घबरा गए धरती हिलने लगी भगवान के दहाड़ से अरे भाई क्या हो गया और इतनी दहाड़ करके भगवान समझा रहे कि देखो मैंने मेरे भक्त को बचा दिया और इस असुर का नाश कर दिया उसी प्रकार सारे देवी देवता डर गए डर के मारे सब चुप किसी का मन कुछ कह नहीं सकता क्यों भगवान का स्वरूप ही ऐसा था कि कोई बोलने के लिए कुछ कह ही नहीं रहा है तो सभी ने पहले बोले चलो एक काम करो भगवान को शांत कैसे किया जाए बोले पत्नी को बुलाओ अब मैया लक्ष्मी को बुलाया गया क्यों क्योंकि भाई जब इंसान नाराज होता है किसी पे गुस्सा करता है तो पत्नी उसको शांत करती है तो बोले पत्नी को बुलाओ जब लक्ष्मी मैया आई देखा हे भगवान ऐसे दहाड़ रहे बोले इतने जोर जोर से दहाड़ रहे थे बोले आओ आओ करते लक्ष्मी मैया डर के भारी भाग गई कहा वैकुंठ लो बोले मैं नहीं शांत कर सकती जो करना है आप ही करिए अंत्यावेश मात्र प्रहलाद जी निडर होके खड़े थे एकदम साक्षात श्री प्रेषिता दैवी दृष्टवा तर महद्भुत देखा तो एकदम निडर होके खड़े थे बोले तब भगवान शांत हो गए प्रहलाद जी को लिया गोदी में बिठाया बोले एक बात बताओ प्रहलाद मेरे बेटे क्या तुमको डर नहीं लगा मेरे से बोले प्रभु आपसे कैसे डरना क्यों क्योंकि मैंने डर इसलिए नहीं लगा मैंने आपके मुख को नहीं देखा मैंने आपके चरणों को देखा इसलिए मुझे किसी बात का डर नहीं लगा इसी प्रकार भगवान के चरणों को अगर कोई व्यक्ति स्मरण करे तो भगवान का अवतार कैसा भी हो कितना भी विकराल रूप हो तो भक्त कभी डर नहीं सकता इसलिए एक कवि भी बहुत सुंदर वर्णन करता है मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले मेरे श्याम मुरली वाले मेरे श्वास श्वास में तेरा मेरे श्वास श्वास में तेरा मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले
प्रल्हादजींनी भगवंताचे चरण पाहून निडर अवस्थेमध्ये भगवंताला प्राप्त केलं। तुम्ही आम्ही सुद्धा त्या प्रल्हादजींकडून हीच शिक्षा घेऊया आणि देवाला एकच विनंती करूया। यापुढे ज्या वेळेस भगवंताने सांगितलं प्रल्हादजींना मागण्यासाठी, प्रल्हादजी म्हणाले नहीं, कामाना मृत्यु संरोहम भवतस्तु वरम। मेरे हृदय में कोई कामना नहीं है प्रभु, मेरी कोई इच्छा मांगने की नहीं है। बोले नहीं, मैं तुम पर प्रसन्न हूँ, तुम कुछ तो मांगो। भोगेन पुण्यम कुशलेन पापम कलेवरम काल जवेन हित्वा कीर्तिम विशुद्धाम सुरलोक गीताम विताय मामश्यसि मुक्त बंधः। बोले इस लोक में गाई जाने वाली कीर्ति बस मैं गाती रहूं, जो आपकी कीर्ति है, आपका गुणगान है, वही मैं गाता रहूं। त्यावेळेस मात्र पुन्हा सांगितलं की प्रभु अगर कुछ वरम वरे एतत्, कुछ वरदान देना चाहते हो ना, यद निंदत पिता में मेरे तस्मात् पिता में पूयत दुरंतात दुस्तराग दधात। सांगितलं मेरे पिता को आपने मारा है ना, वो नरक गया होगा, लेकिन उनको तार दीजिए प्रभु, उनके ऊपर कृपा करिए और उनको अच्छी गति प्रदान कीजिए। बोले कोई बात नहीं, तथास्तु। त्यानंतर मात्र प्रल्हादजींना आशीर्वाद देऊन त्यांच्या पित्याला मोक्षाची प्राप्ती करून देऊन पुढे दैत्यानाम दानवानाम च प्रल्हाद अकरोत पतिम। साक्षात पुढे असुरांचे जे राजे झाले ते प्रल्हादजी झाले। अशाच प्रकारे या ठिकाणी सप्तम स्कंदाला प्रणाम करूया। पुढे अष्टम स्कंदामध्ये 14 मन्वंतर आहेत। स्वयंभू मन्वंतर, स्वारिचिस मन्वंतर, तृतीय मन्वंतर आहे ते उत्तम मन्वंतर। पण या चौथा मन्वंतर जो आहे तो चतुर्थ मनुर्नामनाच तामसम मन्वंतरः। त्यानंतर तामस मन्वंतरामध्ये सुंदर प्रकारे या ठिकाणी गजेंद्र मोक्षाची कथा श्री शुकदेवजी महाराजांनी वर्णन केलेली आहे। आसित गिरिवरो राज त्रिकुट इति विश्रुतः क्षीरोदेनावृत श्रीमान योजना युत मुश्रितः। त्रिकुट नावाचा पर्वत त्या ठिकाणी गजेंद्र राहत होता। त्याच्या अनेक पत्न्या होत्या, अनेक बालक होते, पण त्या ठिकाणी सुंदर क्रीडा करत असताना मात्र जल क्रीडा करण्यासाठी त्यांच्या पत्नी सहित गजेंद्र कुठे आला, जलाशयाकडे आला आणि जलाशयामध्ये आपल्या पत्नींसमवेत पुत्रांसमेत क्रीडा करत असताना झालं असं, गजेंद्राच्या पायाला मात्र त्या एका ग्रहाने धरलं, मगराने धरलं। धरल्याच्या नंतर सोडत नव्हता। पत्नी ओढून ओढून थकून गेल्या, पण सगळ्या निघून गेल्या। अंतकाली कोणी नाही बा सांगाती, पुत्रबंधू कांता संपत्तीचे। अंतकाळावर कोणीच स्वात देणार नसतं मायबाप। पुत्र म्हणजे आपला मुलगा, पत्नी असो किंवा पती असो, दोघांपैकी कोणी का असना, आणि कांता म्हणजे पत्नी। अशाच प्रकारे आपले स्वजन बांधव सुद्धा हे सगळे धनाचे असतात, आपले नसतात। त्या ठिकाणी सगळे सोडून निघून गेले। गजेंद्राला काही त्यावेळेस मात्र काही सुचेनासे, कारण का समासाहस्रम व्यगमन महीपते सप्राण योशिश्चित ममंस तमारहा। 1 वर्षापर्यंत ते युद्ध चाललं, कोणाचं? गजेंद्राचं आणि ग्रहाचं। 1 वर्षापर्यंत युद्ध चालत असताना गजेंद्र आतुर झाला। नमामि मे ज्ञात व आतुरम गजा। आतुर होऊन विचार करताय मी कोणाला बोलू, अरे मी कोणाला कोण मला वाचेल, माझी पत्नी देखील निघून गेले, पोरं निघून गेले। पण भगवंताला एकच विनंती करू लागला, कारण का त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने विचार केला होता, स्तुती गाऊ लागला भगवंताची। लक्ष्मी मातेने हा विचार केला होता की गजेंद्र हा एक प्राणी आहे आणि याला वाचवण्यासाठी जोपर्यंत हा प्रभूला काही देत नाही तोपर्यंत मात्र प्रभू जाऊ शकत नाही। कारण का पत्रम
पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः पत्र असो पुष्प असो फल असो तोयम म्हणे जल असो काही असो जर भगवंताला दिलं तर तो नक्की आपला धावा आपल्यासाठी येत असतो। त्यावेळेस मात्र ते एक फूल उचलून मात्र ते भगवंताला विनंती करत ते स्तुती गाऊ लागला गजेंद्र। ओम नमो भगवते तस्मै एतै तच्चिदात्मकं पुरुषाय दिव्याय परेशाय धीमहि यस्मिन्निदं यदिश्चेदं यनेदय इदं स्वयं यस्मात् परमात्मा च परस्तं प्रपदेशं स्वयं भुवम। हे प्रभु मैंने तो सुना है आप तो जगत को तारने वाले हैं। सुना है तारे ये तुमने लाखों हमें भी तारो तो हम भी जाने। सुना है तारे ये तुमने लाखों हमें भी तारो तो हम भी जाने। गजेंद्र भगवंताला एकच स्तुती करून बोलू लागला, देवा मी तर ऐकले की तू सगळ्यांची रक्षा करणार आहे, जर मला वाचव। त्यावेळेस मात्र ज्या वेळेस फूल अर्पण करू देऊ लागला आणि हरी म्हटल्याच्या नंतर गरुडजींवर प्रभू विराजमान झाले। गरुडजी जात नाही, कारण का हवेपेक्षाही तेज चालणारे कोणता पक्षी असेल तर ते गरुडजी महाराज आहेत। पण मात्र भगवंताने गरुडाला सुद्धा सोडलं आणि त्या ग्रहापासून वाचवण्यासाठी गजेंद्र जवळ आले। ग्रहाचा स्वतःच्या सुदर्शनाने चक्राने नाश केला आणि त्या ठिकाणी मात्र गजेंद्राला वाचवलं। भगवान श्री शुकदेवजी या ठिकाणी वर्णन करतात, एवं गजेंद्र उपवर्णित निर्वेशम ब्रह्मादेव विविध लिंग विधाभिमानः। भगवंताला वाचवलं, भगवंताने वाचवलं, कारण का गजेंद्राने स्तुती केलेली होती। उत्तिक्ष शंभू जकरम गिरिमाह पृच्छा नारायण खिलो गुरो भगवन नमस्ते। भगवंताला वारंवार नमस्कार करत त्यांनी काय केलं, फूल अर्पण केलं। म्हणून भगवंताने सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी ग्रहाचा उद्धार करून गजेंद्राला मात्र वाचवलं। पुढे मात्र जे 5वं मन्वंतर झालं ते रैवत मन्वंत, 6वं चाक्षुष मन्वंतर। आणि ते याच चाक्षुष मन्वंतरामध्ये एक वेळ झालं असं मायबाप दुर्वासा ऋषींनी इंद्राचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये माळ घातली, पुष्पमाळा। इंद्राने काय केली, ती गजेंद्राला घातली, पण गजेंद्राने काय केलं, ती खाली अशी टाकून त्याला पायाने चुरगळा केला। दुर्वासा ऋषींना आला क्रोधाभरास मध्ये त्या ठिकाणी काय दिला तर श्राप देऊन टाकला, जाओ मेरी पेनाई हुई माला का अपमान करते हो, मैंने सम्मान दिया तो मेरा भी अपमान किया, तो जाओ तुम श्रीहीन हो जाओ, तुम धनहीन हो जाओ। सगळे देवता त्या ठिकाणी श्रीहीन झाले। श्रीहीन झाल्याच्या नंतर तिथं असुर त्या बलिराजाने त्या ठिकाणी चढाई केलेली होती स्वर्गावर। सगळे देवता अस्तव्यस्त होऊन इकडे तिकडे धावू लागले, भगवंताकडे गेले, बोले हम तो मर जाएंगे, असुरों का महान युद्ध संग्राम हो गया है। बोले असुरे के पास शुक्राचार्य जी है ना, मरे हुए असुरों को भी जिंदा कर देते, हमारे पास तो कुछ है ही नहीं, क्या करें। प्रभु बोले देखो चिंता ना करो, हम मंथन कराएंगे और फिर वहां से अमृत निकलेगा तो फिर उसको पिएंगे। बोले ठीक है। तो मंथन करने के लिए क्या चाहिए, तो मंदराचल पर्वत को बुलाया गया। मंथानम मंदरम कृत्वा नेत्रम कृत्वा वासुकिम। बोले ठीक है, अब मंदराचल पर्वत तो आ गया, लेकिन मंथन के लिए तो रस्सी तो चाहिए ना, इतना बड़ा पर्वत इतनी बड़ी रस्सी कहाँ से लाए। बोले एक काम करो, वासुकी सर पास जाओ। वासुकी सगळे देवता त्याच्याकडे गेले वासुकीकडे आणि सांगितलं तुम्ही काय करा, आमच्यासाठी रस्सी बना। बोले ना जी ना, मैं तो नहीं बनने वाला। क्यों, अगर मैं बन गया तो मेरा तो राम नाम
सत्य हो जाएगा, मैं तो रहूंगा ही नहीं। बोले नहीं, ऐसा चिंता ना करो, अगर तुम मर भी गए ना हम तुमको अमृत पिला देंगे, अमृत पिती तो फिर अमर हो जाओगी, चिंता ना करो। आणि तिथे लोभ दाखवून दिला देवतांनी आणि त्या ठिकाणी वासुकी सर्प आले। मंदिराचल पर्वताला मात्र ते समुद्रात ठेवण्यात आलं आणि तिथे मात्र मंथन सुरू झालं। मंथन सुरू होण्याच्या अगोदर आता देवता कुठे होते? सगळे देवता शपटीकडून होते, मुखाकडून होते आणि सगळे असुर शपटीकडून होते। पण असुर काय म्हणू लागले, अच्छा हम क्या कम बाप के बेटे हैं, चिंता ना करो, हम तो मुख से ही रहेंगे, हमको ये पूछ से नहीं रहना है, पूछ वाले तो तुम हो। बोले नहीं, हम तो मुख से रहेंगे। भगवान ने समझाया, बोले देवता चिंता ना करो, इनको जाने दो, जाने दो, तुम मुख लेना चाहते हो ना, जा मुख से जाओ। आणि त्यावेळेस सगळे असुरांना पुढे हात जोडून सगळे देवी देवता कुठून आले? पूछकडून, म्हणजे शपटीकडून आले आणि हे सगळे असुर कुठे गेले? मुखाकडून गेले। पण मंथन ज्यावेळेस सुरू झालं तर आता वासुकीच्या अंतरामध्ये जे विष होतं ते मात्र तोंडाने बाहेर, ते कारण त्याचं पोट दाबलं जात होतं, ते तोंडाने बाहेर आल्याच्या नंतर ते कोणावर पडत होतं? सगळ्या असुरांवर। आता असुर आणि देवता एकाच बापाचे लेकर आहे, कश्यपाची। पण असुर कसे दिसतात? काळे कुट्ट, आणि देवता कसे दिसतात? शुभ्र वर्ण। का? कारण वासुकीचं विष पडल्याच्या नंतर सगळे राक्षस काय झाले? काळे पडले। मन तिथे मंथन करत असताना असुरांनी विचार केला, हा हम छोटे बाप की बेटी अच्छे थे, पूछ से रहते तो अच्छा रहता, हम दिखने में भी तो बढ़िया रहते ना। आणि त्यावेळेस असा विचार करू लागले। पण मंथन सुरू झालं। मंथन करत असताना कृत्वा पपू कच्छपमत्पुतम महत् प्राविश्यतोयम गिरिमुज्जहारः। मंथन करत असताना झालं असं, खाली काही टेकाच नव्हता ना मंदिराचल पर्वताला, ते खाली डुबू लागला। भगवंताने सांगितलं, अरे गणेश जी की प्रार्थना कीजिए, उनको बुलाइए और विघ्न ये टालिए। त्यावेळेस मात्र गणेश भगवंताने सांगितलं, कोणाला? विष्णू भगवंताला। भगवंताने कच्छपाचा अवतार घेतला आणि मंदिराचल पर्वताच्या खाली जाऊन टेका दिला। मग त्या ठिकाणी मात्र मंथन सुरू झालं आणि मंथन सुरू झाल्याच्या महोलवनम हलाहलम वग्रतः, त्या ठिकाणी पहिलं जे रत्न निघालं 14 रत्नांपैकी ते विष निघालं। ते विष कोणी प्यायचं? कारण इकडे तिकडे ज्यावेळेस फैलू लागलं तर सगळे त्रस्त होऊ लागले। तर भगवान शंकराने पिलं। भगवान शंकराने पिल्याच्या नंतर त्यांच्या कंठ निळा पडला, म्हणून त्यांचं एक नाव पडलं नीलकंठ। बोलिये श्री नीलकंठ भगवान की। आणि अशा प्रकारे पुढे मात्र दुसरं रत्न जे निघालं ती हावीरदानी गौमाता निघाली, जी की ऋषींना देण्यात आली। तिसरं रत्न निघालं उच्च श्रवा नावाचा घोडा, तो मात्र बलिराजाने घेऊन टाकला। आणि चौथा जो निघाला तो ऐरावत हाती निघाला, तो मात्र इंद्राला भेटला। पाचवा निघाला कौस्तुभ मणी, तो मात्र भगवंताने धारण केला। सहावा निघाला पारिजात वृक्ष। देव असुर म्हणले, खबरदार, इसको हाथ नहीं लगाना, ये जाएगा स्वर्ग में। स्वर्ग में जाएगा? अब त्यावेळेस मात्र स्वर्गावर राज्य कोणाचं होतं? बलिराजाचं होतं। भगवान बोले, कोई बात नहीं ना, जाने दो ना, स्वर्ग तो तुमको ही मिलेगा, आगे तो तुम ही उसको भोगोगे, जाने दो, कोई बात नहीं, लेके जाओ। त्यावेळेस मात्र कुठे कल्पवृक्ष कुठे गेलं? स्वर्गामध्ये गेलं। आणि त्यानंतर जे 7वे निघाले ते अप्सरागण निघाली। फिर भी बोले असुरगण आए, बोले खबरदार, इसको भी हाथ नहीं लगाना, ये सब स्वर्ग में जाएंगी अप्सराएं, हम इनको संभालेंगे। तब देवता म्हणले, अच्छा कल्पवृक्ष भी तुम लोगे, अप्सराएं को भी तुम लोगे, हम क्या ले? त्यावेळेस भगवंत म्हणाले, शांत शांत, कारण का? मौनेच कलहो नास्ति, बोले शांत रहो, चिंता ना करो, ये तुम्हारे पास ही आने वाला है, स्वर्ग पे तो तुम्हारा ही शासन चलेगा, ये थोड़ी दिन के लिए है, जाने दो। त्यानंतर 8वं जे रत्न निघालं ती मात्र साक्षात लक्ष्मी देवी। तर लक्ष्मी देवीला वरण्यासाठी ततश्च आविर्भूत साक्षात रमा भगवत पराह, सगळ्यांची लाईन लागली। लक्ष्मी देवीने हातात हे वरमाला घेतली, पाहू लागली एक एक कसे आहेत। त्यानंतर मात्र पाहत कोण कोण होतं त्या ठिकाणी? नूनम तपो यस्य, तपस्वी होते, क्रोधी होते, ज्ञानी ज्ञानी, निर्मलात्मा, शुद्धात्मा, महान आत्मा। एवढंच नाही, सगळ्या देवी देवतांची त्या ठिकाणी लाईन होती, पण एकच महात्मे नव्हते, ते म्हणजे भगवान विष्णू। सगळ्यांना पाहिलं, सगळ्यांकडून काही ना काही चुका काढली, पण भगवान विष्णूंना ज्यावेळेस पाहिलं तर ते पाठ फिरून बसलेले होते। लक्ष्मी देवी त्यांच्या समोर गेली, त्यांच्या गळ्यात वरमाला घातली, प्रभू आपके अलावा तो मैं किसी की दासी नहीं बन सकती। आणि त्यानंतर मात्र भगवान लक्ष्मीने, माता लक्ष्मीने भगवंताचं वर्ण केलं। पुढे मात्र जे 9वं निघालं ती रत्न वारुणी देवी। तो वारुणी देवी आली भगवंताकडे, बोले प्रभु आपने तो लक्ष्मी का वर्ण किया, मेरा वर्ण नहीं करोगे? बोले जिसको कोई नहीं होता है उसका तो आप ही होते। बोले नहीं, तुमको एक जगह देता हूँ मैं, एक काम करो, जहाँ साफ सफाई नहीं रहेगी, म्हणजे कोण्यामध्ये जिथे कोळसा असेल, काहीतरी छोटे छोट्या वस्तू पडलेल्या असतील, आपल्या घरामध्ये जिथे स्वच्छता नसेल, साफसफाई नसेल, त्या घरामध्ये कोण राहतं? हा, दरिद्रतेची ती देवी राहते। त्या घरात दरिद्रता फैलत असते, तिला ते स्थान दिलेलं आहे। मग त्या ठिकाणी मात्र जे 10वं रत्न निघालं ते शंख निघाला।
11वं निघाले ते सारंग धनुष, 13वं निघालं तो साक्षात चंद्रमा. शंख आणि सारंग धनुष भगवंताने घेतलं, चंद्रमा मात्र भगवान शंकराच्या याच्यावर जटेवर लावण्यात आला. आणि मात्र जे 14वं रत्न निघालं ते धन्वंतरी भगवान साक्षात अमृत कलश घेऊन मात्र प्रगट झाले. त्यानंतर अमृत मोहिनी भगवंत प्रगट झाले. मोहिनी भगवंताने कधी देवांना पाजून मात्र इकडे मदिरा पानं असुरांना पाजवलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याकडे टाइम कमी आहे म्हणून थोडीशी धावती कथा या ठिकाणी. अशा प्रकारे पुढे मोहिनी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी इकडे भगवान भोलेनाथ ज्यावेळेस जागे झाले, बोले मुझे तो नहीं हुआ मोहिनी का दर्शन, मैं तो जरूर लूंगा. तर त्या ठिकाणी स्वयं भगवान विष्णूने पुन्हा मोहिनी रूप धारण केलं होतं भगवंतासाठी. इकडे देवासुर महान संग्राम झाला आणि देवासुर संग्राम झाल्याच्या नंतर बलीने स्वर्गावर चढाई केली. 100 अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं आणि 100 अश्वमेध यज्ञ करण्यात आता एकच यज्ञ बाकी होता. 99 यज्ञ झाले होते. बोले जिसको जो आएगा मैं उसको दान दूंगा. आदिती देवीने विचार केलेला होता की माझ्या पुत्रांना यांनी स्त्रीहीने केलेलं होतं, स्वर्गावर राज्य करतोय ना, मग मी माझ्या पुत्रांसाठी राज्य मिळवण्यासाठी मी काय करेल, भगवंताचं व्रत करेल. व्रत करण्यावेळी आदिती देवी मात्र गर्भस्थ राहिल्या आणि तिथून साक्षात गर्भधान राहिल्याच्या नंतर 9 महिन्यानंतर साक्षात भगवान प्रगट झाले. श्रोणायाम श्रवण द्वादश्याम मुहूर्ते अभिजित प्रभू. अभिजित मुहूर्तामध्ये साक्षात भगवंताचं प्रगटीकरण झाले. बोलिये श्री वामन भगवान की जय. छोटे से बालक साक्षात 12 साल के बच्चे से हो गए. बभूवते ने वसवामन वटुहु. आणि 12 सालचे झाल्याच्या नंतर त्यांचा तिथे जनेऊ संस्कार करण्यात आला आणि निघाले कुठे, मागण्यासाठी बळीराजाच्या दरबारामध्ये. बळीराजाने पाहिलं, स्वागत केलं. स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मण किम करवामते ब्रह्मर्षिनाथ पे साक्षात मन्ने त्वार्य वपुरधरम. आइए आइए प्रभु आपको क्या चाहिए. त्यावेळेस शुक्राचार्याने सांगितलं, ये कोई साधा साधारण बालक नहीं है, कोई ब्राह्मण नहीं है, ये शवई भगवान साक्षात अद्यो नारायण सुता. अरे ये साक्षात भगवान है जो तुमको छलने आया है. तुमची इसको मत दो, कुछ मत दो, संकल्पना छोड़े. लेकिन माना नहीं, गुरु की बात मानी नहीं. आणि त्यानंतर मात्र स्वयं शुक्राचार्यजींनी सुद्धा क्रोधावस्थेमध्ये येऊन शाप देऊन टाकला. बोले जाओ, मेरे मानती नहीं हो, तुम भी श्रीहीन हो जाओ. आणि त्यानंतर मात्र स्वयं बटुक वामनांनी ज्यावेळेस मागायला बटुक वामनांना विचारण्यात आलं. कोणी विचारलं तर बलिराजाने बोले क्या चाहिए आपको. आपको गाय दूं, गाय की सेवा करोगे. बोले नहीं चाहिए. गाव दूं, बोले नहीं चाहिए. बोले कोई स्त्री की इच्छा है, शादी करनी है, विवाह करना है, कोई स्त्री लाके दूं. बोले वो भी नहीं चाहिए. क्या चाहिए. बोले पदानी त्रिनी दैत्येंद्र संमितानी पदा मम, 3 पग भूमि दे दो. बोले कोई बात नहीं. तथास्तु. पानी लिया, छोड़ दिया संकल्प, और जैसे ही पानी लेके संकल्प छोड़ा तो उसी प्रकार भगवान बड़ा रूप धारण करके वही विराट स्वरूप धारण करके नापने लगे. एक पैर का हलका क्षितिम पनैकेन बलेर विचक्रमहा. एक पैर से तो पूरा पृथ्वी नाप लिया, दूसरे पैर से नव शरीर बहुवी पृथ्वी और पूरा आकाश एक ही पैर से नाप लिया. पदम द्वितीयम क्रमतः विश्व. दूसरे पैर से स्वर्ग आदि 14 भुवन आदि सभी नाप लिया. बोले तीसरा पैर में कहा रुकू, नवई तृतीयाय तदीय मनवपी. तीसरा पैर कहा लोगू. बलिराजा ने कहा कोई बात नहीं, आप तीसरा पैर मेरे इस शिर पर रख दीजिए. आणि त्यावेळेस मात्र जसा तिसरा पाय ठेवला तर बलिराजा कुठे गेले, पाताळामध्ये गेले. करोम्यंगतम तन्न भवेत प्रलंभनम पदम तृतीयम कृषिष्णिमे निजम. पाताळात गेल्याच्या नंतर बलिराजाने विचारलं होतं, प्रभू तुम्ही आलात तर माझा काय दोष होता, मी काय केलं होतं, मी तर दानच दिलं होतं ना, तुम्ही छोट्याशा वामन स्वरूपात मागितलं होतं ना, मग त्याच वामन स्वरूपामध्ये नापायला पाहिजे होतं ना, तू माझ्यासोबत असा छळ का केला, विराट स्वरूप धारण का केलं. त्यानंतर मात्र तिथे सुद्धा उत्तर दिलं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपण अष्टम स्कंदाला प्रणाम करून नवम स्कंदामध्ये प्रवेश करूया. नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन केलेलं आहे. सूर्यवंश म्हणजे जो भगवान सूर्य आहे त्यांचा मुलगा झाला विवस्वान. या विवस्वानचे 10 पुत्र झाले. इक्ष्वाकू, नृग, नवक, शर्यती, दुष्ट, करुशन, नरीश, पृषद, कवी, दुष्ट. जो सगळ्यात मोठा होता इक्ष्वाकू, त्याच्या वंशामध्येच भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि इक्ष्वाकूच्या वंशामध्ये मामधाता झाले. त्यांची मात्र 50 कन्या आणि 3 पुत्र झाले. तर 3 पुत्रांपैकी जो मोठा होता पुरु, कुर्चम आणि मुचकुंद. पुरुच्या पुढे वंशामध्ये झाले हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्रच्या वंशात झाले बाहुक. बाहुकच्या वंशात कामेष्टी यज्ञ केला तर ती खीर तिघांमध्ये वाटण्यात आली. पण झालं असं, त्या ठिकाणी चिल नावाचा पक्षी आला. सुमित्रेच्या हातातून मात्र तो खीर उडून घेऊन गेला आणि तीच खीर
मात्र ज्या ठिकाणी पडली ती झाली अंजनी पर्वतावर पडली, अंजनी मातेच्या गोदीत पडली, तर ती तिने प्रसाद म्हणून ग्रहण केली. तर त्या ठिकाणी त्यांच्याच पोटी साक्षात वीरभद्र प्रभू हनुमंतरायाचा जन्म झाला. बोली श्री हनुमानजी महाराज की जय. मग इकडे मात्र आता कौशल्याकडे आणि कैकेयीकडे दोघांकडे खिराच्या वाट्या होत्या, पण मात्र सुमित्राकडे नव्हत्या. इकडे तिकडे पाहू लागली. कौशल्याने थोडीशी खीर दिली, कैकेयी मातेने थोडीशी खीर दिली. म्हणून सुमित्रा मातेच्या गर्भात 2 पुत्ररत्नांची प्राप्ती झाली. एक म्हणजे शत्रुघ्न आणि दुसरे म्हणजे लक्ष्मणजी महाराज. मग अशाच प्रकारे इकडे कौशल्या माते ज्या पुत्राला जन्म दिला ते म्हणजे जगाचे पालन करता, जगात पिता साक्षात प्रभू रामचंद्रजी जन्माला आले. आणि इकडे कैकेयी मातेने ज्या महात्म्यांना जन्म दिला ते म्हणजे साक्षात भगवंताचे महान भक्त साक्षात महात्मा भरतजींचा जन्म झाला. अशा प्रकारे 2 अध्यायांमध्ये रामायणाचे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढे याच ठिकाणी पुढून तिथे जो चंद्रवंश प्रारंभ झाला तो झाला बुध पासून. कारण का सूर्याचा मुलगा विवस्वान आणि विवस्वानचा एक मुलगा होता सुद्युम्न. तर तो सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी वनात गेला आपल्या मित्रांसोबत. तर ज्या भूमीवर गेलेला होता ती भूमी श्रापित होती. भगवान शंकराने त्या भूमीला श्राप दिलेला होता. कारण एकदा काय झालं, भगवान शंकर आणि माता पार्वती विचरण करत होते. तर विचरण करत असताना त्या ठिकाणी सनकादी ऋषी महर्षी आले. माता पार्वतीला लज्जा आली म्हणून तिने सांगितलं की इथे जो पण पुरुष येईल तो मात्र स्त्री बनून जाईल. मग सुद्युम्न भगवान शंकराने त्या ठिकाणी त्या भूमीला श्राप दिला होता की या भूमीत जो येईल तो स्त्री बनेल. सुद्युम्न जसा त्या भूमीत प्रवेश केला तर तो इला झाला, इलाचा पुन्हा पुरुरवा झाला. अशा प्रकारे त्या पुरुरवापासून बुध, तर बुधाचा वंश पुढे चालला. तर पुरुरवाला मात्र 6 पुत्रांची प्राप्ती होती. आयु, शतायु, सत्यायु, रय, विजय आणि जय. अशाच प्रकारे जो प्रथम पुत्र होता आयु त्याच्यापासून नहुषचे मात्र 6 पुत्र पुन्हा झाले. 5 पुत्र झाले, याती, संयाती, आयाती, वियाती आणि कृती. आणि अशाच प्रकारे जो ययाती होता 2 नंबरचा मुलगा त्याने मात्र देवयानी सोबत आणि शर्मिष्ठा सोबत 2 पत्न्या होत्या त्याच्यावाल्या. देवयानी ही राजाची कन्या होती. देवयानी ही शुक्राचार्यजींची कन्या होती. शर्मिष्ठा ही राजाची मुलगी होती. मग देवयानीच्या वंशातच साक्षात प्रभू भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे. आणि देवयानीचे 2 पुत्र होते, तुर्वसु आणि यदू. मग यदूच्या वंशामध्येच साक्षात भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले आहेत. मग त्यांचे झाले यदूचे पुत्र झाले शूरसेनच्या वंशामध्ये मारिशाच्या सोबत विवाह झाल्याच्या नंतर 10 पुत्र 5 कन्या. आता 10 पुत्र कोण होते तर प्रथम पुत्र होता वसुदेव. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. थोडासा वेळ राहिलेला आपल्याला पण आपल्या भगवंताचं स्वागत करायचंय. त्यांना त्यांच्या वंशात किती पुत्र झाले? 10 पुत्र. 10 पुत्र कोण कोण होते? वसुदेव ज्यांच्या पोटी भगवान कृष्ण जन्माला आले. वसुदेव त्यांच्या मात्र 18 पत्न्या मुख्य होत्या. त्यातल्या 2च नाव आलेले देवकी आणि रोहिणी. 18 बाकीच्या पत्न्यांचं नाव उल्लेख केलेला नाही. अशाच प्रकारे मग देवगण, देवश्रेय, आनक, सृंजय, शामक, कंक, शमिक, वत्संक आणि वृमक अशा प्रकारचे 10 पुत्र. आणि ज्या 5 मुली होत्या त्या ठिकाणी मात्र 5 मुली झाल्या. पृथा, श्रुतदेवी, श्रुतकीर्ती अशा 5 कन्या. श्रुतश्रवा आणि या ठिकाणी राजादी देवी अशा 5 कन्या होत्या. पण इकडे मात्र झालं असं की एक होतं मथुरा मंडल आणि एक होतं शूरसेन मंडल. मग शूरसेन मंडलामध्ये ज्याचं राज्य होतं ते शूरसेन महाराजांचं होतं आणि मथुरा मंडलामध्ये राज्य होतं ते उग्रसेनचं होतं. कारण या ठिकाणी दशमस्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे. तर शूरसेनचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं वसुदेव आणि उग्रसेनचा मुलगा होता त्याचं नाव होतं कंस. उग्रसेनाचा लहान भाऊ होता त्याचं नाव होतं देवक आणि देवकची कन्या होती देवकी. मग कंस आणि देवकी हे कोण होते? चचेरे भाई बहीण होते. पण त्यांच्यात आपसात खूप प्रेम होतं. इकडे उग्रसेनाचा मुलगा होता वसुदेव. त्यांना 10 मुलं होते. सगळ्यात पहिला मुलगा होता वसुदेव. पण त्यांचा विवाह लावण्यासाठी कन्याची शोध चालू होती. मग कंसाने सांगितलं की माझी बहीण परम सुंदरी आहे आणि धीर हिम्मतवाली आहे, त्यासाठी सुशील अशी कन्या माझी बहिणीसोबत तुम्ही विवाह करा. राजाच्या मुलीसोबत
राजाच्या मुलासोबत विवाह करण्यासाठी त्या ठिकाणी सुंदर कंसानेच हे नातं जमवलेलं होतं, पण त्या ठिकाणी सुंदर त्यांचा विवाह स्वयं कंसाने लावून दिला. आणि विवाह लागल्याच्या नंतर कंस म्हणाला की आता आपल्याला कुठे जायचं, तुमच्या घरी, पण मी तुम्हाला स्वयं या मथुरा मंडलचा राजा कंस मी तुम्हाला सोडण्यासाठी येणार आहे. स्वयं रथ चालू लागला, पाठीमागे देवकी आणि वसुदेव विराजमान आहेत. पण त्याच वेळेस मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्याच्या नंतर आकाशवाणी कडकडाट झाला विजेचा आणि आकाशवाणी झाली, अरे वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुषं पर जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रिया. अरे वसुदेव जी का 8वां जो संतान होगा, 8वां जो पुत्र होगा वो तुम्हारा काल बनेगा और उसी से तुम्हारा मृत्यु होगा. तुम वहां छोड़ने जा रहे हो ना, जाओ, लेकिन ये बात जरूर ध्यान में रखना. अशी भविष्य आकाशवाणी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंस घाबरला. अच्छा, वसुदेव का 8वां पुत्र होगा. आणि त्यानंतर मात्र जात असताना पुन्हा थांबवला रथ, तलवार काढली आणि सांगितलं, या देवकीला, या माझ्या बहिणीला मी जिवंत ठेवत नाही, हिच्याच गर्भातून तो पुत्र होईल ना, हिला जिवंत ठेवत नाही. वसुदेवजींनी सांगितलं, नहीं ये कौन है, तो ये तुम्हारी बहन है, इसको मारो मत, क्योंकि मैंने इसका पानी ग्रहण किया है. पति प्रग्रहिणम कंस मावाश्य शरीर वाग, ज्यावेळेस ऐकलं होतं बोलले, नहीं मैंने इनका पानी ग्रहण किया, इसको मारो मत, मारो मत, ये तुम्हारी बहन है. दूसरी बात, मेरी ये वधू है, मेरी पत्नी है, तुम चिंता ना करो, जैसे ही मुझे पुत्र प्राप्त होगा मैं तुम्हारे हाथों में ला करके रख दूंगा. बोले ठीक है. बोले तुम कहाँ रहोगे, मेरे कारागृह में रहोगे, चलो मेरे साथ. त्यावेळेस मात्र देवकी आणि वसुदेवाला घेऊन गेले कुठे, कारागृहामध्ये. त्यावेळेस कंस वाट पाहत होता. प्रथम पुत्र झाला तो कीर्तिमान होता. आणि ज्यावेळेस आवाज येऊ लागला रडण्याचा पुत्राचा, त्यावेळेस देवकीने विचार केला, एवढा सुंदर बालक माझा, त्याला मारणारा हा कंस, पण मी देणार नाही. पुन्हा विचार केला, याला जर नाही दिला तर मात्र काही ठिकाणावर राहणार नाही. त्यावेळेस जसं सगळे दास गेले आणि सांगितलं पुत्ररत्न झालेला आहे. कंस येताना विचार करू लागला, एवढासा शिशु, 8वां बालक सांगितलंय ना, मी जर याला मारलं तर पुन्हा काय होईल. हा छोटासा बालक, नन्हासा बालक, हे बघा, बडबड करू नका. आपल्याला कोणाला बेडूक व्हायचं का, बेडूक नाही ना, चांगलं शरीर धारण करून भगवंताचं भजन करायचं ना, म्हणून बडबड करू नका. हे बघा, मी तुम्हाला पहिले म्हणले, कथा, कीर्तन, भजन, प्रवचन याच्यामध्ये जोही बडबड करतो तो काय होतो. हा, व्हायचंय का आपल्याला. मग एकदा मोठ्याने नामघोष करा, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. भगवंताचं स्वागत करायचं ना आपल्याला. हा, मग लक्ष देऊन कथा ऐका. आता आपल्या काही काळानंतर भगवंताचं स्वागत आपण सगळे मिळून करणार आहोत. ज्यावेळेस पहिला पुत्ररत्न प्राप्त झालं त्याचं नाव होतं कीर्तिमंत. त्यावेळेस मात्र कीर्तिमंतम प्रथमं जम कंस या आनक दुंदुवी अपरियामास कृच्छेन सोनृत दधी विव्वल. त्यानंतर मात्र कंसाने विचार केला, अरे छोटा सा शिशु है, इसको मारूंगा तो माता को भी बहुत दुख होगा, मैं इसको नहीं मारूंगा, चलो छोड़ देता हूँ. 8वां पुत्र है ना, तब उसको मारू. देवतांनी विचार केला, अरे याची बुद्धी कोणी फिरवली. आता मात्र सरस्वती मातेला आदेश दिला, माता जाऊ याची चांगली बुद्धी वाईट करून टाका, याच्याकडून पाप करून घ्यायचंय ना, कारण जोपर्यंत याचं पाप वाढत नाही तोपर्यंत प्रभू जन्माला येणार नाही. याचं पाप वाढलं पाहिजे, बुद्धी पलटवा. त्यावेळेस मात्र नारद महर्षी गेले, अरे राजन थोड़ा तो विचार करो, 8वां पुत्र है, देखो ये 8 कलियां है, चाहे इधर से गिनती करो चाहे इधर से गिनती करो, है तो 8वीं के क्रमांक की, इसको मार दो. देखो ये अगर ये बड़ा हो जाएगा तो तुम्हारा प्राण ले लेगा, तुम मर जाओगे, इसको मार दो. अच्छा, ये मेरा प्राण लेगा ना, ना इसको तुम्हें प्राण नहीं दूंगा. त्यावेळेस मात्र त्या पुत्राला घेतलं, जवळ गेला आणि त्या ठिकाणी मात्र त्याच कारागृहावर, ते कारागृहामध्ये उभं राहून त्या पुत्राला मात्र दोघंही पाय धरून घुमवत असताना जोरात त्या दगडावर आपटलं. आपटल्याबरोबर छोटासा तो शिशु तिथे गतप्राण झाला, मरण पावला. देवकी मातेला पाहून ते अतिशय वाईट वाटलं. अशाच प्रकारे त्या ठिकाणी 6 पुत्र मारले. प्रतियातु कुमारोयम नेस्मादस्ति ते मे भयम. 6 पुत्र मारल्याच्या नंतर 7वा जो गर्भधारण राहिलेला होता तो पुत्र मात्र भगवंताने आदेश केला, कोणाला, योग मायाला सांगितलं, योग माया जाओ और इसी मेरी माता के गर्भ से इसको कहा स्थापित करो, रोहिणी माता के गर्भ में स्थापित करो, जो कहा रहती है गोकुल में नंद बाबा के घर में विराजित रहे, उनके गर्भ में स्थापित करो. त्यावेळेस मात्र योग मायाने
मायाद्वारे तोच गर्भ देवकी मातेच्या गर्भातून कुठे तर रोहिणी मातेच्या गर्भात स्थापित केला. आणि त्यावेळेस इकडे मात्र जसे दुसरा दिवस उजेडला, बातमी सगळीकडे हीच पसरली, 7वा गर्भ होता, आतमध्येच गुप्त झाला. त्यावेळेस कंस म्हणू लागला, हा अरे ये तो मुझे डरता था, क्यों इसको पता था जब मैं बाहर आऊंगा तो कंस मामा मुझे कैसे मारेगा. ये डर के मारे अपने आप ही मर गया, अंदर ही अंदर. अच्छा हुआ ना ये मर गया, मेरे से इतना पाप होना तो बच गया. त्यावेळेस मात्र इकडे गोकुळामध्ये स्वयं काही काळानंतर भगवान शंकरषण बलराम दाऊजींनी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. बोलिये श्री बलराम भगवान की, शंकरषण भगवान की. अशाच प्रकारे इकडे मात्र जो अष्टमच गर्भ देवकी मातेच्या गर्भात स्थापित झाला, अष्टमादिव यो गर्भा मृत्युर्मे विहित कला ततेति सुतमादाय ययावान कुदुंदुबी. कंस घबराने लगा, अरे भाई 8वां काल है, 8वां गर्भ है, अगर सचमुच में मेरा काल निकल गया, अब तक तो मैंने सारे पुत्र मार दिए, अगर ये मेरा काल निकल गया तो मैं तो जिंदा नहीं रह पाऊंगा, क्या करूं. आणि त्यावेळेस मात्र जेवता खाता उठता बसतात सगळीकडे भगवंताला मात्र त्या कंसाला मात्र कालच दिसू लागला. जेवत असताना भाजीत जे जिरं पडतं ना, जिरं ते कसं होतं, तळल्याच्या नंतर काळं होतं, ते तेवढंही पाहिल्याच्या नंतर तो घाबरून उठायचा, अरे काला है काही भगवान तो नाही मुझे मारने आया है. त्यावेळेस घाबरत असताना इतकं नामस्मरण केलं भगवंताचं की त्याचं जवळपास खूप पाप कमी झालं होतं. पण पुन्हा नारद महर्षींनी विचार केला, याचं जर पाप कमी झालं तर भगवंत जन्म घेणार नाही. इकडे 8वा गर्भ देवकी मातेच्या गर्भात स्थापित झालेला आहे. भूमेर बारायमाणानाम दैत्यानाम च वदोद्यदम. त्यावेळेस मात्र स्वयं पृथ्वी माता भगवंताकडे गेली, देवा आता तरी जन्म अभी अब तो जन्म ले लीजिए, क्योंकि अब तो मेरे से ये भार नहीं सहा जाता, बहुत दैत्य मेरे पे विराजित है, अब मेरे से नहीं होता, प्रभु जल्दी जन्म ले लीजिए. त्यावेळेस मात्र भगवंताने सांगितलं, जाओ जहां मेरा जन्म होने वाला है वहां तुम सब जाके अपना अपना स्थान ग्रहण करो, मेरा स्वागत नहीं करोगे. बोले जाओ. सभी देवी देवता अपना अपना स्थान ग्रहण करने गोकुल में कोई अपना. अब वायु देवता ने क्या किया पता है, गए कहा वाह चंदन के पेड़ के पास गए और अपना शरीर जो है चंदनों के पेड़ों को एक ना सटक सटक के खुसक खुसक के पूरा श्वास पूरा सुगंध अपने इसमें वायु में भर लिया और उड़ते 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 हुए आए कहा गोकुल में, और वहाँ सारा सुगंध फैला दिया और सुगंध फैलते ही पूरा सुगंधित हो गया गोकुल. सारे पक्षी किलकिलाट करने लगे, कोई किसी ने पक्षी का जन्म लिया है, किसी कोई वृक्ष बन के आया है, सभी देवी देवताओं ने अपना अपना शरीर धारण कर लिया है. क्यों? प्रभु का स्वागत करना है भाई, जगत के पिता आने वाले हैं. और उस दिन तो क्या किया पता है, क्योंकि अभी 8 महीने हो गए थे, 1 महीना बाकी था, सभी देवी देवता विराजित हो गए और हुआ है देखते देखते 1 महीना पलट हो गया और सभी देवी देवता फिर आसमान में आते हुए आकाश मार्ग में आते हुए भगवान की स्तुति गा रहे हैं. सत्यम व्रतम सत्य प्रियम त्रिसत्यम सत्यस्य योनि निहितम च सत्य सत्यस्य सत्यामृत सत्य नेत्रम सत्यात्मकम ताम शरणम प्रपन्नः. सभी देवी देवता फूल की वर्षा करते हुए आकाश में स्तुति गान कर रहे हैं, प्रभु आपका रूप तो सत्य है, आप कैसे है, सत्य के स्वरूप है. इसी श्लोक में 9 बार सत्य का शब्द प्रयोग किया गया है. क्यों? क्योंकि 9 जो अक्षर है, 9 जो अंक है ना, वो पूर्ण अंक है, इसलिए सत्यव्रत सत्य प्रियम त्रिसत्यम. प्रभु आप तो सत्य से भी परे भगवान है. बार बार स्तुति गान करते हुए सभी देवी देवताओं ने आपस में अपना शरीर धारण करके गोकुल में निवास कर रहे हैं. उसी दिन यमराज ने भी विचार किया. यमराज बोले नहीं, आज तो मेरे भगवान जन्म लेने वाले, मैं किसी को नहीं मारूंगा, आज तो सबको छुट्टी, जो भी मरने वाले वो कल मरेंगे, आज तो देखा जाएगा, जो भी हो डायरी जरा हटा के रख दो. और उसी समय हुआ है. अब यमराज ने विचार किया, देखो मैं तो ऐसे काला कलूटा सा दिखता हूँ क्योंकि मारता हूँ ना सबको, अब मारने वाला तो वैसा ही होता है, और मैं सबको मारता हूँ, ऐसा काला कलूटा सा दिखता हूँ, मेरे भगवान आने वाले हैं, मेरा मुझे देखेंगे तो वो तो प्रसन्न तो होना चाहिए, और डर गए तो छोटे से रूप धारण करके आएंगे. अगर ऐसे देखेंगे मुझे इस स्वरूप में, ये काला है, तो डर गए तो रोने लगेंगे,
फिर इसलिए मैं क्या करूँगा, अच्छा बन के आऊँगा. आणि त्यावेळेस मात्र स्वयं यमदेवाने सुद्धा सुंदर सुंदर वस्त्र परिधान केलेले आहेत. सुंदर पीत वस्त्र परिधान करून आकाश मार्गामध्ये भगवंताची त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उभा आहे. हातामध्ये पुष्पमाला घेऊन आहे. सुंदर प्रकारे इकडे सगळे गंधर्व सुंदर प्रकारचं नृत्य करत आहेत, गायन करत आहेत, वादन करत आहेत आणि भगवंताच्या त्या ठिकाणी सुंदर सन्मान करत असताना भगवंताचं स्वागत करत आहेत. या तुम्ही आम्ही सुद्धा या भगवंताचं स्वागत करूया जो या त्रिलोकीचा स्वामी आहे. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा उसी समय देवकी माते के गर्भ से साक्षात तेजोमय जगत प्रभु जगत पिता भगवान श्री कृष्ण का जन्म हो गया. श्री भगवान कृष्ण की जगत पिता की वृंदावन बिहारी लाल की राधा रमण सरकार की स्वागत कृष्ण. शिशु रूप धारण करो, छोटा सा रूप धारण करो, चतुर्भुज रूप त्याग दो. तभी भगवान छोटे से नन्हे से रूप प्रकट हो गए और रोने लगे. और रोते रोते भगवान जैसे ही भगवान की आवाज, भगवान ने कहा वसुदेव जी से, अजय मुझे यहाँ मत रखो, मुझे नंद बाबा के घर गोकुल में भेज दो. उसी समय आइए भगवान
सुला करके कैसे गोकुल ले जा रहे हैं। आइए सुंदर इस जाति का, भव्य दिव्य जाति का हम भी दर्शन करेंगे और इस भगवान का गोकुल में हम सभी भोग भगवाने बनते हुए इस भगवान का स्वागत करेंगे। स्वागतम कृष्ण गजर कीर्तनाचा।